नमस्कार मित्रो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा येणारा 15वा हप्ता हा 15 तारखेला दुपारी 3 वाजता देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे। आता मित्रो, काही शेतकऱ्यांना हा पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता 2000 रुपये ऐवजी 4000 रुपये वितरित केला जाणार आहे। म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा केले जाणार आहेत। तर हे नेमके कोणत्या शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहेत, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी मित्रो, व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील। चला तर मित्रो, पाहूयात पीएम किसान योजनेचा येणारा 15वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना 4000 रुपयाचा मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा मिळणार आहे याविषयीची सविस्तर अशी माहिती। तर मित्रो, पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता आपल्याला मिळालेला असेल। म्हणजे आतापर्यंत आपल्याला 14 हप्ते जर मिळालेले असतील तर येणारा 15वा हप्ता देखील आपल्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना रेग्युलर हप्ते मिळालेले आहेत, 14 हप्ते आतापर्यंत मिळालेले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत कुठलाही हप्ता पेंडिंग राहिलेला नाहीये, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। आता मित्रो, 4000 रुपये नेमके कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत, तर ज्या शेतकऱ्यांचे मागील हप्ते पेंडिंग राहिलेले आहेत, म्हणजे कुणाचा 13वा असेल, कुणाचा 14वा असेल, कुणाचा 12वा असेल, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागील राहिलेला पेंडिंग 2000 रुपयाचा हप्ता आणि येणारा 15वा 2000 रुपयाचा हप्ता असे मिळून दोन्ही 4000 रुपये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। मित्रो, काही शेतकऱ्यांचा ई-केवायसीचा प्रॉब्लेम होता, म्हणजे ई-केवायसी त्यांची झालेली नव्हती। काही शेतकऱ्यांचा लँड सेडिंगचा प्रॉब्लेम होता, म्हणजे भौतिक तपासणी पूर्ण झालेली नव्हती। काही शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंकचा प्रॉब्लेम होता, बँक खात्याला आधार कार्ड लिंक झालेलं नव्हतं। असे जे शेतकरी आहेत, त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा जो हप्ता पेंडिंग राहिलेला होता आणि त्यांनी जर हे तिन्ही कामं पूर्ण केलेले असतील तर त्या शेतकऱ्यांना मागील राहिलेला पेंडिंग राहिलेला हप्ता 2000 रुपयाचा आणि येणारा 15वा हप्ता 2000 रुपयाचा असा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा केले जाणार आहे। आता बरेच जण म्हणतील की आमचा मागील हप्ता देखील अजून पेंडिंग राहिलेला आहे, आमची तिन्ही कामं पूर्ण झालेली आहेत तरी देखील आम्हाला मागील हप्ता मिळालेला नाही। तर मित्रो, काळजी करू नका, मागील हप्ता आणि येणारा हप्ता जो 15वा हप्ता आहे तो तुम्हाला दोन्ही मिळून 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आता मित्रो, लक्षात घ्या, तुमचे जर तिन्ही कामं पूर्ण असतील, म्हणजे लँड सेडिंग यस आहे, ई-केवायसी यस आहे, तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे त्यामुळे यस आहे, हे तिन्ही जर तुमच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये यस दाखवत असेल आणि तरी देखील तुमचं जर अपात्र यादीमध्ये नाव आलेलं असेल तर तुम्ही तुमच्या कृषी ऑफिसमध्ये संपर्क करा आणि कृषी ऑफिसमध्ये एक अर्ज द्या की माझे तिन्ही कामं पूर्ण झालेले आहेत, माझं लँड सेडिंग यस आहे, ई-केवायसी पूर्ण झालेला आहे, बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे, तरी देखील माझं नाव हे अपात्र यादीमध्ये दाखवत आहे प्रकारचा अर्ज त्या ठिकाणी आपल्या कृषी ऑफिसमध्ये द्या। मित्र हो, कृषी ऑफिसला एकटे जाऊन अर्ज करण्यापेक्षा तुमच्या गावामध्ये अजून किती जणांचा असा प्रॉब्लेम आहे की जेणेकरून त्यांची सर्व कामं पूर्ण आहेत पण तरी देखील त्यांचा जो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आहे तो रखडलेला आहे आणि त्यांचं जे नाव आहे ते अपात्र यादीमध्ये आलेलं आहे, असे सर्व शेतकरी मिळून तुम्ही जर कृषी ऑफिसला भेट दिलात तर तुमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांची कामं एकदाच होतील। कारण मित्रो, माहिती आहे आपल्याला, एकजुटीने काम केल्यानंतर त्या कामाचा फरक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणवतो। त्यामुळे एकटा जाऊन अर्ज करण्यापेक्षा एकत्र सर्व जे पात्र शेतकरी आहेत पण त्यांचं अपात्र यादीमध्ये नाव आलेलं आहे असे सर्व शेतकरी जाऊन आपण कृषी ऑफिसला भेट द्या, त्या ठिकाणी अर्ज करा, कृषी अधिकाऱ्यांना भेटा, म्हणजे तुम्ही पात्र यादीमध्ये याल आणि तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ तर मिळेलच पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील आपल्याला लाभ मिळेल। त्यामुळे मित्रो हो, एकजुटीने जर आपण काम केलात, एकजुटीने जर आपण कृषी अधिकाऱ्यांना कृषी ऑफिसमध्ये जाऊन भेटलात तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि सर्व गावातील शेतकरी हे पात्र होतील। आता मित्रो, तुमचा जर ई-केवायसीचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंकचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जर कृषी ऑफिसला भेट दिलात तर त्या ठिकाणी कुठलंही तुमचं काम होणार नाहीये।
तुमचं ई-के-वाय-सी होऊन जाईल, पण तुमचं बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्याचं जे काम आहे हे बँकेमध्येच होणार आहे आणि ई-के-वाय-सी तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता किंवा जवळच्या सी-एस-सी सेंटरवरती देखील जाऊन तुम्ही करू शकता। हा पण जर तुमचं लँड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे लँड शेडिंग तुमचा डाटा जर तुम्ही दिलेला आहे, म्हणजे भौतिक तपासणी पूर्ण केलेली आहे आणि तुमचं लँड शेडिंग जर नो दाखवत असेल तर तुम्ही कृषी ऑफिसमध्ये भेट देऊ शकता। आणि मित्रो, जर तुमच्या आधार शेडिंगचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड अजूनपर्यंत लिंक झालेलं नसेल, तर तुम्ही तुमच्या गावातील पोस्ट मास्तरांशी देखील संपर्क करून पोस्ट ऑफिसमध्ये खातं अजून देखील 200 रुपये देऊन उघडू शकता। तुम्ही जे पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडलेलं आहे ते तुमचं 48 तासाच्या आतमध्ये तुमच्या आधार कार्डला लिंक केलं जाईल आणि तुमचा जो काही पीएम किसान योजनेचा हप्ता रखडलेला आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता रखडलेला आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल। तर मित्रो, लक्षात घ्या, तुमचं जर मागील पेंडिंग हप्ता या 3 कारणांमुळे राहिलेला असेल आणि तुम्ही जर हे तिन्ही कामं पूर्ण केलेली असतील तर अशा लाभार्थ्यांना मागील राहिलेला 2000 रुपयाचा पेंडिंग हप्ता आणि येणारा 15वा हप्ता असे मिळून 4000 रुपये मिळणार आहेत। पण ज्या शेतकऱ्यांची ही तिन्ही कामं अजून अपूर्ण राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांना मागील हप्ता तर मिळणार नाहीच, पण येणारा 15वा हप्ता देखील मिळणार नाहीये। त्यामुळे आपलं जर तिन्ही कामं राहिलेले असतील आणि आपण जर पात्र असाल तर हे तिन्ही कामं लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, म्हणजे आपल्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दोन्ही योजनांचा आपल्याला लाभ घेता येईल। तर मित्रो, आपल्यासाठी ही होती महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती। ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका। चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।